आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. राज ठाकरे यांच्या बीजेपी सोबत जाण्याबाबत विचारलेल्या प्रश्नात कल्याण पश्चिम शिवसेना बाळासाहेब ठाकरे उपशहर प्रमुख दिनेश शेट्टे यांनी त्यांचे मत स्पष्ट सांगितले. त्याबद्दल माझी प्रतिक्रिया देण्यासारखं काही नाही. जे होणार होतं तेच घडत गेलं ते याच्यामध्ये. ते तर सगळ्यांना माहिती होतं की राज ठाकरे एक दिवस दिल्लीला जाणार आणि दिल्लीला त्यांच्या ह्याच्यामध्ये सामील होणार आहे. राज ठाकरेला आम्ही फार पूर्वीपासून बघत आलेलो आहे. राज ठाकरे तसं पूर्वीचं राज ठाकरे जे होते ते माझे आवडतं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे त्यांचं बाळासाहेबांसारखा आवाज, बाळासाहेबांसारखी चाल हे थोडंसं एक आकर्षित करणारं हे निश्चितच होतं. पण पुढे जाऊन मला समजलं की राज ठाकरे हे थोडंसं नकलाकार आहेत. ते नक्कल करतात, बाळासाहेबांची नक्कल करतात हे मला जाणवलं. मी त्यावेळेस पण ते बोलून दाखवलं होतं, आमच्या बऱ्याच शिवसैनिकांना बोलून दाखवलं होतं की राज ठाकरे बाळासाहेबांना फॉलो करतात. बंद खोलीमध्ये कुठेतरी त्यांचे व्हिडिओ बघून ते ऑब्झर्व करतात आणि त्याप्रमाणे ते त्यांचं हे खेळ करतात त्या ह्याच्यामध्ये. आणि पुढे जाऊन हे शिवसेनेसाठी धोकादायक ठरू शकतील असं मी तेव्हा बोललो होतो. असं याच्यामध्ये जेव्हा आमचं एक अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांची दोघं उद्धवसाहेब आणि राजसाहेबांची तेव्हा एंट्री होती शिवसेनेमध्ये आणि राजसाहेब तेव्हा स्टेजवरती बोलले होते. त्यांना खूप टाळ्या पडल्या होत्या शिवसैनिकांची. तेव्हा मी थोडंसं ऑब्झर्व केलं की त्यांचं हे बोलणं वागणं वगैरे हे थोडं मला जाणवलं याच्यामध्ये. तर राजसाहेब तसे हुशार आहेत, ते सगळ्या गोष्टी जाणतात, पण त्यांचं एकाच ठिकाणी स्थिर असं काही हे नाही आहे, स्थैर्य नाही आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यांची चंचलता याच्यामध्ये दिसून येते की त्यांचं आज एक उद्या एक. त्यांनी 2005 साली ते शिवसेनेमधून बाहेर पडले आणि त्यांनी मोठी एक घोषणा केली की माझ्याकडे एक ब्ल्यूप्रिंट तयार आहे आणि ज्याच्यामध्ये मला देशाचा शेतकरी, राज्याचा शेतकरी हा ट्रॅक्टरमध्ये बसून जीन्स पॅन्ट घालून तो ट्रॅक्टर चालवला पाहिजे अशी माझी संकल्पनेतला माझा शेतकरी आहे. तेव्हाच मी सांगितलं की ह्या हिंदुस्थानातल्या वातावरणात, महाराष्ट्रातल्या वातावरणात जीन्स पॅन्ट जर शेतकऱ्यांनी घातली तर ह्या उन्हात त्याच्या आतमध्ये काय होईल जीन्स पॅन्टमध्ये हे मी त्यांच्या कार्यकर्त्यांना तेव्हा देखील बोलून दाखवलं की कसं होईल, कसं काय बोललं त्याच्यामध्ये, कसं काय होईल. ही ब्ल्यूप्रिंट तुमची कधी बाहेर निघणार, ते शेवटपर्यंत कधी बाहेर निघालीच नाही. म्हणजे ते बोलण्यामध्ये ते खूप माहीर आहेत, त्यांच्यामध्ये अभ्यास चांगला आहे त्यांचा, त्याच्यामध्ये वाचन चांगलं आहे, व्यंगचित्रकार आहेत, त्यामुळे कुठले व्यंग पकडायचं त्याचं त्यांना चांगलं नॉलेज आहे त्यांना याच्यामध्ये. त्याप्रमाणे त्यांनी हे केलं. तरी पण मी हे बोलल्यानंतर सुद्धा 2009 साली त्यांना खूप घवघवीत यश मिळालं. त्यांना डायरेक्ट 13 आमदार त्यांचे विधानसभेमध्ये गेले. पण त्यावर थोडंसं त्यांनी ते एकदम हवेमध्ये गेल्यासारखं झालं. त्यांनी थेट बाळासाहेबांची तुलना केली की बाळासाहेबांना एवढ्या वर्षात किती मिळाले होते आमदार आणि मला किती मिळाले. तेव्हा पण मला ती खटकली होती गोष्ट की हे चुकीचं आहे. बाळासाहेबांची थेट कंपॅरिझन करणं हे अगदीच गैर आहे. पण ते 2009 नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये मी तेव्हा पण बोललो होतं की राजसाहेबांना म्हटलं 5 आमदार पण येणार नाही आणि 1 खासदार पण येणार नाही. अगदी तसंच झालं त्यांचं नाही आलं त्या ह्याच्याप्रमाणे. आणि पुढे त्यांची सगळी गणितच चुकत गेली त्यांचं. म्हणजे मराठी हे परप्रांतीयांना विरोध वगैरे, पुन्हा त्यांचं समेट, पुन्हा कोणी हे केलं की थोडंसं लूज हे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अडथळा करणारच होते. पण आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ते खूप धडपड करत होते. त्याप्रमाणे त्यांची पर्सनॅलिटी आहे, त्याप्रमाणे बाहेर पडले की थोडंसं त्यांच्यावरती लोक अट्रॅक्ट होतात. त्यांच्या सभेला तुफान गर्दी होते कारण की त्यांचं बोलणं छान आहे, त्यांचा आवाजामध्ये मार्दळ आहे. ते ऐकायला आपल्याला पण वाटतं की ऐकावं, त्यांचं भाषण असं ऐकावं. पण ते पण माहिती आहे की हे जे बोलत आहेत त्याप्रमाणे कधी काही घडणार नाही, ही एकदम सत्य गोष्ट होती, ती आपल्याला माहीत होती. ते 2014 साली त्यांनी मोदी कसे चांगले आहेत, तर मोदींच्या इकडे जाऊन आलो, मी बघून आलो, गुजरात बघून आलो, गुजरात मॉडेल कसं आहे वगैरे खूप खूप कौतुक केलं त्यांनी. आणि पुन्हा मोदीला सपोर्ट केला आणि शिवसेनेला विरोध केला. तेव्हा युती होती, शिवसेना बीजेपी युती होती, पण तेव्हा मोदीच्या उमेदवारांचे ते त्यांनी हे केलं, उमेदवार दिले नाहीत आणि शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार करून अनेक शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पडण्यास भाग पडले त्या ह्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर 2019 सालच्या ह्याला कुठलाही उमेदवार उभा न करता खासदार केला. त्यांनी कारण नसताना ठिकठिकाणी आपल्या गाड्या लावून लावऱ्या तो व्हिडिओ करून चौकसभा घेतल्या. ठिकठिकाणी त्यांनी भाजपाची साल्टी काढली. याच्यामध्ये कसं खोटं आहे, खोटी आश्वासनं आहेत, कसं खोटं बोलतात ह्याच्या सगळी ग्वाही दिली. त्यानंतर पुन्हा मग थोडं 23 तारखेला अजून हे झालं, अजून विरोधात बोलायला लागलं की कसा कचरा केलाय वगैरे. आणि 2019 नंतर मग त्यांनी
ह्याच्यामध्ये मोदींच्या विरोधात बोलून 2023ला पुन्हा थोडंसं ईडी वगैरे चौकशी वगैरे झाली आणि मग पुन्हा थोडंसं साईडलाच गेले, थोडं बीजेपीला फेवर नाही की काय नाही, न्यूट्रल पोझिशनमध्ये गेले. आणि आता तर एकदम डायरेक्ट आता ह्या 2024च्या अगोदर की राजकारणाचं सगळं चिखल झालेलं आहे, काय एक वाट लागलेली आहे सगळी ह्याच्यामध्ये, हुकुमशाहीच्या दिशेने हे चाललेलं आहे वगैरे. त्यांचं एक स्वतःचं एक व्यंगचित्र त्यांनी स्वतःनेच काढलेलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालेलं आहे की भारत मातेची काय हालत आहे. आता ते अजून मी फेसबुकवरती बघितलं ते चित्र ह्याच्यामध्ये. आणि आता डायरेक्ट जाऊन मोदी शहाना तिकडे जाऊन दिल्लीला जाऊन भेटून येतात, भाजपला समर्थन करतात. म्हणजे हे सगळं म्हणजे अपेक्षित आहे, ते अनकलेने म्हणता येणार नाही, ते अपेक्षित